पुण्यातल्या डीमार्टमध्ये 2 ग्राहकांमध्ये वाद, ग्राहकांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद झाल्याची माहिती. वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. औरंगजेबाची कबर शासनानं लवकरात लवकर काढावी, बजरंग दलाची आक्रमक भूमिका. तर सामंजस्याची भूमिका घेण्याचं रोहित पवारांसह अंबादास दानवेंचं आवाहन. बुलढाण्यातील युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर विरोधकांचा आज राज्य सरकारवर निशाणा. शेतकरी आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचं संजय राऊतांचं टीकास्त्र. बीडमध्ये आश्रमशाळेतल्या शिक्षकानं गळफास घेत केली आत्महत्या. फेसबुकवर भावनिक पोस्ट करत संपवलं जीवन. हत्या करून आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न असल्याचा कुटुंबियांचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. सांगली कोल्हापूर रस्त्यावर रास्ता रोको. राजू शेट्टींसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नाशकातील खाटीक समाजाचा नितेश राणेंना झटका. हलाल मटणच विकणार, खाटीक समाजाच्या बैठकीमध्ये निर्णय. आजपासून दूध 2 रुपयांनी महागलं. पुण्यातील कात्रज दूध संघातल्या बैठकीमध्ये निर्णय. सामान्यांचं बजेट कोलमडणार. आणि ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावण्याची चिन्ह. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला पाणी साठा खालावला. मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.